रवींद्र फाटकांचं ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन आता पाहायला मिळते। श्रीकांत शिंदे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंची उपस्थिती पाहायला मिळते। त्यांच्या उपस्थितीमध्येच आता उमेदवारी अर्ज दाखल केला जातो। ठाणे पालघर विधान परिषदेवर रवींद्र फाटक यांना संधी देण्यात आली। जोरदार शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी केले जाते। रवींद्र फाटक यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता अर्ज भरला जातो। तर ठाण्याच्या जागेवरून सुद्धा जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती, चुरस पाहायला मिळाली होती। मात्र ठाणे पालघर विधान परिषदेवर आता रवींद्र फाटक यांना संधी देण्यात आली। रवींद्र फाटक यांना शिवसेनेने उमेदवारी दिली। सध्या ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते। खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली। या दोघांच्या उपस्थितीमध्येच आता उमेदवारी अर्ज दाखल केला जातो। ठाणे पालघर विधान परिषदेवर रवींद्र फाटक यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। ठाण्याच्या जागेवरून सुद्धा अनेक मतभेद पाहायला मिळाले होते, मात्र शेवटी रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित करण्यात आलं। रवींद्र फाटक यांचं सध्या ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। यावेळी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती आहे। त्यांच्या उपस्थितीमध्येच आता उमेदवारी अर्ज दाखल केला जातो। दरम्यान आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करतोय आणि आमच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। कोणतेही मतभेद सध्या नाहीयेत, त्यामुळे महायुती घवघवीत असं यश मिळवेल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे। ठाणे पालघर विधान परिषदेवर रवींद्र फाटक यांना शिवसेनेने संधी दिली। रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी सुद्धा जोरदार चुरस पाहायला मिळाली होती। अनेक मतभेद होते असं देखील कळलं होतं। त्या पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या, मात्र अखेर रवींद्र फाटक यांना संधी देण्यात आली। रवींद्र फाटक यांचं ठाण्यामध्ये सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। या ठिकाणी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित आहेत। शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल केला जातो। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे, त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यभरात एक प्रकारे लगबग पाहायला मिळते आणि ठाण्यामध्ये आता रवींद्र फाटक यांचं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। आणि आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, सध्या ठाण्यातले हे आपण चित्र पाहतोय, जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते आणि आता काही वेळातच रवींद्र फाटक अर्ज दाखल करतायत। अगदी बरोबर आहे। खरं तर या जागेवरून अनेक वेळा चुरस जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती, कारण भाजपला ही जागा हवी होती, कारण 444 नगरसेवक जे मतदार आहेत ते सर्वाधिक आहेत आणि 326 मतदार जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत। मात्र सांबरे गटाचे 20 नगरसेवक पकडले तर शिवसेनेला एकूण आकडा 346 आहे। मात्र भाजपकडे 444 चा आकडा असल्यामुळे ही जागा भाजपला हवी होती। मात्र अखेर ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटल्यानंतर रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे असतील, त्याचप्रमाणे भाजपचे सर्व नगरसेवक, भाजपच्या आमदार स्नेहा दुबे ज्या वसई विरारच्या आमदार आहेत त्या देखील या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। महायुतीची एक मोठी शक्ती प्रदर्शन जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपल्याला पाहायला मिळत होतं। सर्वच नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांची उपस्थिती जी आहे ती अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहे। आता काही वेळातच रवींद्र फाटक जे आहेत त्या शिवसेनेकडून अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर शिवसेनेची काय रणनीती असणार आहे, कारण 1064 नगरसेवक जे आहेत ते आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत, आपली भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहेत। याच्यामध्ये 444 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे आहेत, 346 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत आणि सर्वात विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना देखील आपल्याकडे कशा प्रकारे मतदानासाठी आकर्षित करता येईल यासाठी देखील काही रणनीती आखणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।